नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर जे स्टडीज या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील पाठ क्रमांक 8 उद्योग व व्यापार हा शिकणार आहोत. तर या पाठात आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उद्योग व व्यापार याविषयीची माहिती घेणार आहोत. सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948मध्ये औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाच्या स्थापनेमागील हेतू काय होता, तर औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच 1954मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. भारतातील काही प्रमुख उद्योग बघूया. त्यातला पहिला उद्योग आहे वस्त्रोद्योग. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनामध्ये वस्त्रोद्योगाचा वाटा सुमारे 14% आहे. वस्त्रोद्योगामध्ये यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग या दोन्हींचा समावेश होतो. हातमाग उद्योग हा श्रमप्रधान आहे. टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली. तर या समितीचं काम काय होतं, तर देशांतर्गत बाजारपेठ असेल किंवा निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता असेल ते निश्चित करण्याचं काम ही समिती करत आहे. नंतर पुढचा उद्योग आहे रेशीम उद्योग. रेशीम उद्योग हा भारतातला एक महत्त्वाचा उद्योग आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या उद्योगाचे काम चालते. रेशमी किड्यांच्या जाती आणि तुतीच्या झाडावरील संशोधन बंगळुरू येथील सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केले जाते. हा उद्योग प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यात आहे. तसेच उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यात केला जात आहे. पुढचा उद्योग आहे ताग उद्योग. ताग उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणावर ताग उत्पादनाची निर्यात होते. तागापासून कापड, गोणपाट, दोरखंड इत्यादी वस्तू मिळतात. पुढे आपल्याला माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की स्वबचत गट व स्वयंसेवी संस्था ज्या असतात त्यांच्या सहाय्याने विणकरांना मदत करणारी मेगा क्लस्टर ही योजना आहे. त्यात कच्चा माल, डिझाईन सामग्री, तंत्रज्ञान विकास, विणकरांचे कल्याण यासाठी मदत केली जाते. पुढचा उद्योग आहे हस्तशिल्प. हस्तशिल्प हे श्रमप्रधान क्षेत्र आहे. यामध्ये अधिकाधिक रोजगार निर्मिती केली जाते. कमी गुंतवणूक, अधिक नफा, निर्यातीला प्राधान्य आणि अधिक परकीय चलन यामुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळाला. तसेच ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणा अनेक शहरात सुरू केली आहे. त्यातील एक महत्त्वाचं शहर म्हणजे मुंबई. पुढचा उद्योग आहे वाहन उद्योग. वाहन उद्योगाला फार महत्त्वाचं स्थान आहे, कारण भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्रसुद्धा म्हटले जाते. भारतातला हा एक प्रमुख उद्योग आहे. वाहन उत्पादनामध्ये भारत प्रमुख देश आहे. भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वात मोठा उद्योग असून जगाच्या 1/3 ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते. भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना निर्यात केले जातात. पुढचा उद्योग आहे सिमेंट उद्योग. हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्योग आहे. गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगांपैकी हा एक उद्योग आहे. सध्या भारत हा जगात सिमेंट निर्मितीत महत्त्वाचा देश आहे. नंतर आहे चर्मोद्योग. भारतातील मोठा उद्योग म्हणून चर्मोद्योगाला ओळखले जाते. त्याचबरोबर एक निर्याताभिमुख उद्योगसुद्धा आहे मीठ उद्योग. भारत हा सध्या मीठ उद्योगातील प्रमुख देश आहे. भारतात मिठाचे वार्षिक उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर होते. भारतातील मिठाचे वार्षिक उत्पादन जर आपण बघितले तर 200 लाख टन एवढे उत्पादन होते. आयोडीनयुक्त मिठाचे उत्पादन 60 लाख टन इतके आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की भारताला 3ही बाजूने समुद्रकिनारा लाभलेला आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर. त्यामुळे मीठ उद्योग हा मोठ्या प्रमाणावर चालणारा उद्योग आहे. पुढचा उद्योग आहे सायकल उद्योग. सायकल उत्पादनामध्ये सुद्धा भारत जगात अग्रेसर आहे.
पंजाब आणि तामिळनाडू या राज्यात सायकलीचे उत्पादन होते. लुधियाना हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे. भारत, नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांना सायकली निर्यात करतो. पुढचा उद्योग आहे खादी व ग्रामोद्योग. ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणात चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली. ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग, हस्तोद्योग, कुटीरोद्योग तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधनसंपत्ती व मनुष्यबळ उपयोगात आणणाऱ्या लघु उद्योगांचा विकास करावा व रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावांना स्वावलंबी बनवावे ही आयोगाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. नंतर आहे शेती उद्योग. भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जाते आणि भारतातील प्रमुख उद्योग म्हणून शेती उद्योगाला ओळखले जाते. भारतात पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने शेती केली जाते. शेतीची अनेक कामे बैलांच्या मदतीने केली जातात. तसेच यंत्रांचा वापर नांगरणी, पेरणीपासून कापणी, मळणी इत्यादी कामात होत आहे. म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने शेती करतो, एक आधुनिक पद्धतीने सुद्धा आणि पारंपरिक पद्धतीने सुद्धा. भारताचा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतीवर आधारित इतर कामे हा आहे. म्हणजेच शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल यासारखे व्यवसाय केले जातात. खेड्यापाड्यात शेती व पशुपालन व्यवसाय चालतो. शेतीची कामे व शेती उत्पादन यावर 70% समाज अवलंबून आहे. शेती उद्योगात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही वाटा मोठा आहे. भारतात शेती व्यवसाय विविध हंगामात चालतो. म्हणजे खरीप असेल किंवा रब्बी असेल या हंगामामध्ये शेती व्यवसाय चालत असतो. अनेक प्रकारची पिके शेतात घेतली जातात. ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी, तेलबिया यांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर कापूस, ऊस यांच्यावर प्रक्रिया करून कापड, साखर हेही उद्योग चालतात. फळे आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतीतूनच होत आहे. अलीकडे फळे आणि भाजीपाला यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग चालत आहे. शेतीमधून मानवाच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण क्षेत्रामध्ये बँका असतील किंवा सहकारी संस्था असतील तर यांच्यामार्फत शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा केला जातो. तसेच पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना असेल, शेती सहली आणि शेतकरी मेळावे यांचे आयोजन केले जाते. शेती अवजारे, बी बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो. तसेच कृषी विद्यापीठांच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई म्हशींचे संगोपन, दुग्ध व्यवसाय यांचे सुद्धा प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन होते. उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम म्हणजेच त्याला आपण वेअरहाऊस म्हणतो त्याच्या बांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. भारत अन्नधान्य उत्पादनात आणि पीक पद्धतीत स्वयंपूर्ण होत आहे. ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती यासारख्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येत इत्यादी महत्त्वाच्या उद्योगांची माहिती आपल्याला इथं सांगितलेली आहे. पुढे आहे भारत सरकारचे धोरण. 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या धोरण काळात कागद उद्योग, औषध उद्योग, मोटार ट्रॅक्टर उद्योग, कातळ्याच्या वस्तू, वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, तेल, रंग, साखर इत्यादी उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. 1970च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार 5 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणण्याचे ठरवले. सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योग संस्था व परकीय कंपन्यांना देण्याचे ठरले आणि त्यानुसार मोठ्या उद्योग संस्था आणि परकीय कंपन्यांनी आपल्या भारतामध्ये काय केलं, उद्योगांमध्ये पैसा गुंतवला. या धोरणानुसार 1972 अखेर सरकारी नोंदणी कार्यालयात 3,18,000 लघु उद्योग नोंदव. पुढे आहे खनिज संपत्ती. देशाच्या औद्योगिक विकासात लोह व दगडी कोळसा या 2 खनिजांच्या उपलब्धतेचा वाटा असतो. आपल्या देशात लोह, मॅंगनीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे सापडलेले आहेत. म्हणजे खनिज संपत्तीच्या बाबतीत भारत हा काय आहे, स्वयंपूर्ण आहे.
नंतर आहे वनसंपत्ती. वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवली आहेत. जंगल जपण्याचे काम राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक लोक करतात. बांधकाम, कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यावर आधारित उद्योगांसाठी जंगले आवश्यक आहेत. मत्स्योद्योग, नद्या, कालवे, तळी, सरोवरे या गोड्या पाण्यात मिळणारे मासे व सागरी पाण्यात मिळणारे मासे यातून मत्स्योत्पादन होते. या व्यवसायाच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी, जुन्या बंदरांचा विकास, मत्स्यबीज उगवणी केंद्रे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. पर्यटन उद्योग. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दोन्हीही वारसे आपल्याला लाभलेले आहेत. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यामुळे देशापरदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन क्षेत्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक ही आपल्या भारतामध्ये होत असते. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयीसुविधा दिल्या जातात. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. यातून सुद्धा रोजगार उपलब्ध होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे व्यापार, आयात, निर्यात. 1951मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. कच्च्या मालाची आयात म्हणजे कच्च्या मालाची मागणी ही खूप वाढली आणि भारताच्या आयातीत यंत्रसामग्री असेल, लोखंड असेल, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. भारताच्या निर्यातीमध्ये चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. नंतर आहे अंतर्गत व्यापार. भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो. मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही महत्त्वाची बंदरे आहेत. अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. देशातील उद्योगधंद्यांच्या विकासामुळे राहणीमान व जीवनमानाचा दर्जा उंचावतो. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. एकूणच देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. म्हणजेच देशाचा काय होतो? आर्थिक विकास होतो. आणि आर्थिक विकास हा फार महत्त्वाचा आहे. जे देश आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत ते देश स्वयंपूर्णसुद्धा आहेत. म्हणून आपला देश त्या मार्गावर आता वाटचाल करत आहे. इथे हा पाठ संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. धन्यवाद.